नमस्कार मंडळी, माझं नाव सोनाली घरत आहे आणि आज मी तुम्हाला मोहाच्या फळांची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे। ही मोहाची फळं आहेत, तर ही पहिल्यांदा आपल्याला सोलून घ्यायची आहेत। आपण कच्ची कैरी चटणी बनवण्यासाठी जशी सोलून घेतो तशा प्रकारे ही फळं आपल्याला सोलायची आहेत आणि ह्याच्या आतमध्ये बी असते, ती बी आपल्याला काढून टाकायची आहे आणि ह्याचे छोटे काप करायचे आहेत। तर मी पहिल्यांदा सर्व फळं सोलून घेणार आहे आणि कापून घेणार आहे। तर मंडळी, ही जी मोहाची फळं आहेत ह्यांना मधुरा किंवा मधुका असंही म्हटलं जातं। तर ह्या फळांमध्ये ज्या बिया असतात त्या बियांपासून तेल काढलं जातं। तसेच या झाडाच्या फुलांपासून अल्कोहोलिक ड्रिंकसुद्धा तयार केली जाते। मंडळी, ही जी फळं आहेत किंवा ह्या झाडाची जी फुलं आहेत ती आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतात। ह्या झाडाचे खूप आयुर्वेदिक गुणधर्मसुद्धा आहेत आणि ह्या फळांचा जो सीझन आहे तो वर्षातून एकदाच असतो, जसं की मार्च ते जूनच्या दरम्यान ही फळं अवेलेबल असतात। आदिवासी भागांमध्ये जास्त ह्या फळांची झाडं असतात। तर माझे मिस्टर मागच्या आठवड्यात मुरबाड साईडला गेले होते, तिकडून त्यांनी येताना हे मधुरा आणले होते। ही मधुराची फळं आपल्याला उकडून घ्यायची आहेत, मग त्याच्यानंतर आपण त्याची भाजी बनवू शकतो। डायरेक्ट आपल्याला कच्च्या मधुरांची भाजी नाही बनवायची आहे। तर माझा हा जो चॅनल आहे सोनाली घरत कुकिंग डिलाईट, ह्या चॅनलवर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे। तर मी सगळ्यांना विनंती करते की प्लीज सर्वांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर जर आवडला तर लाईक करा आणि जे लोक मला पर्सनली ओळखतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर मंडळी, ही सगळी फळं सोलून कापून मी त्याची भाजी कशा प्रकारे बनवलेली आहे चला तुम्हाला दाखवते। तर ही साफ केलेली मधुराची फळं आपल्याला उकडून घ्यायची आहेत। उकडण्यासाठी तुम्ही टोपामध्ये पाणी घालून सुद्धा उकडू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा उकडू शकता। तर मी कुकरमध्ये ह्यांना वाफवून घेतलं होतं। कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, त्याच्यामध्ये ही साफ करून घेतलेली मधुराची फळं घालायची आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। कुकरमध्ये 2 शिट्यांमध्ये ही शिजून जातात। मधुराच्या फळांची आपण नुसती साधी भाजी बनवू शकतो किंवा मग आपण त्याच्यामध्ये सुकी मच्छी घालून, जसं की जवळा किंवा आंबाडी सुकट घालून सुद्धा आपण त्याची भाजी बनवू शकतो, तीही खायला खूप छान लागते। तर मी कुकरमध्ये भाजी शिजायला ठेवत आहे। तोपर्यंत तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करावीशी वाटते। म्हणजे बघा, जी भाजी मी आज बनवलेली आहे ती अत्यंत सोप्या पद्धतीची भाजी आहे। काही नाही, आपण रोजचे मसाले वापरून जी साधी भाजी बनवतो तशीच भाजी मी बनवलेली आहे। काहीच रॉकेट सायन्स नाही ह्याच्यामध्ये। पण मला एक गोष्ट सांगायची आहे की कोणतीही रेसिपी बनवताना ती रेसिपी बनवता बनवता व्हिडिओ शूट करणे आणि मग त्याच्यामध्ये मी आता जे बोलत आहे ज्याला व्हॉइस ओव्हर असं म्हणतात, तर ते व्हॉइस ओव्हर करून एडिटिंग करून मग ते यूट्यूबवर अपलोड करणे, ह्याच्यामध्ये खूप मेहनत असते, ती पण एक कला आहे। तर ज्या लेडीज कुकिंग करता करता ब्लॉगिंगसुद्धा करतात त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे। तर तुम्ही मलाही असं सपोर्ट करा। हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर याच्यापुढे माझे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील। तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ पाहत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर मी बाजूला माझी दुसरी कामंसुद्धा करत होते व्हिडिओ शूट करता करता। खरंच मंडळी, खूप मेहनत असते व्हिडिओ शूट करणे आणि कुकिंग सोबत करणे आणि एकतर जेवणाची घाई असते, तर घाईमध्ये कॅमेरा सेट करणे आणि प्रॉपर व्हिडिओ शूट करणे ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि तरी काही महिला इतकी मेहनत घेऊन व्हिडिओ तयार करतात, एडिट करतात आणि स्वतः अपलोड करतात। सॅल्यूट आहे त्यांना। 2 विसलनंतर मी गॅस बंद केली होती आणि कुकरचं पूर्ण प्रेशर निघून गेल्यानंतर कुकर खोललेला आहे। तर ही फळं पूर्णपणे शिजून तयार आहेत। ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये ही फळं काढून घ्यायची आहेत, म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाणार आणि मग ह्याची आपण तेल मिरची घालून नुसती भाजी बनवू शकतो किंवा मग तुम्ही सुक्या मच्छीसोबतसुद्धा मिक्स करून ही भाजी बनवून बघा, तशीही खूप छान लागेल। तर मंडळी, तुम्ही ही फळं आधी कधी बघितली आहेत का किंवा तुम्ही ह्याची भाजी खाल्ली आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा। मार्च ते जून महिन्यामध्ये हे मधुरा खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतात। तर ते सोलून कापून कडक उन्हामध्ये सुकवून पावसाळ्यासाठी ते स्टोर करू शकतो आपण। म्हणजे पावसाळ्यात जर भाजी अवेलेबल नसेल तर आपण या सुक्या मधुरांची भाजीसुद्धा बनवू शकतो।
तर भाजी बनवण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे. तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि मिरची घातलेली आहे. कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. व्हिडिओ शूट करता करता तेल जरा जास्तच तापलं गेलं आणि त्याच्यामुळे टोपामध्ये तुम्ही बघितलं असेल की तेल करपल्यासारखं दिसत होतं. तर मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होतो आणि मग परतून घेतलेला आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला मधुरा घालायच्या आहेत आणि आपल्या नेहमीच्या वापरातले जे मसाले आहेत त्यातलेच मसाले वापरून ही भाजी बनवायची आहे. तर चिमटीभर हळद घालायची आहे आणि आपल्याला ज्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण आवडतं त्याच्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट आपलं जे घरचं मसाला असतो तो घालायचा आहे. तर हिंग मी सुरुवातीला घालायला विसरले होते, तर मी थोडंसं हिंग पण घातलेलं आहे याच्यामध्ये. मग एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचाभर आपल्याला धणे पावडर घालायची आहे. धणे पावडर आपण जेव्हा सुक्या भाजीमध्ये घालतो तेव्हा चव अजूनच छान लागते. तर अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे ओला नारळ अवेलेबल असेल तर नारळाचा किस पण तुम्ही घालू शकताय. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही घातलेला. त्याच्याने सुद्धा चव खूप छान लागते. तर ही मधुराची फळं जर तुम्हाला कधी कुठे अवेलेबल झाली तर तुम्ही नक्की या फळांची भाजी करून बघा. तुम्हाला ही भाजी खूप आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सोनाली घरत कुकिंग डिलाईट या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.